नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदिव्याच्या खांबावर हायड्रो क्रेनद्वारे शिवजयंती उत्सव निमित्ताने झेंडे लावायचे काम सुरू होते। यावेळी समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। आगामी 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचे काम सुरू आहे। मनमाड शहरातील मनमाड नांदगाव महामार्गावरील हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदीप पोलवर क्रेनद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या टँकरने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत। सदरचा अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशः चुरा झाला आहे। रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती। मुळात राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे ध्वज लावणे हे नियमबाह्य आहे, मात्र परवानगी घेऊन तो लावता येऊ शकतो। त्यासाठी पुरेशी खबरदारी घेऊन प्रॉपर सिक्युरिटी कडून काम करायला हवे। याशिवाय दिवसाच्या उजेडात हे काम करणे गरजेचे असताना रात्रीच्या अंधारात हे ध्वज लावले जात होते। यात टँकर चालकाला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।